नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. खारघरमध्ये चोरीच्या मालासह 3 अल्पवयीन मुलांना अटक. नागोठण्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधात मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक. पेणमध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी शिरले, अनेकांचे नुकसान. ठाकरे गटाचे शहर प्रमुख ओमकार खोडागळे यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश. डोंबिवलीत 3ऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. धारूर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष. आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन. आषाढी एकादशी निमित्त गुरुकुल शाळेचे विद्यार्थी रमले हरिनामाच्या गजरात. धारूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप, विद्यार्थ्यांची गैरसोय. नवी मुंबई खारघर येथे 2 दिवसांपूर्वी झालेल्या मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3,80,000चा माल जप्त केला आहे. चोरट्यांनी खारघरमध्ये पहाटे दुकानाचे शटर खोलून मोबाईल दुकानातील 4,30,000 रुपयांचा माल चोरल्याची तक्रार मालकाने खारघर पोलीस ठाण्यात केली होती. 3 युवक तोंडाला कपडा बांधून दुकानात घुसल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानुसार 24 तास सलग पोलीस चोरांचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घेत असताना अल्पवयीन मुलांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. चौकशी केल्यावर हे तिघेही अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. नवी मुंबई अन्वेषण शाखेच्या पथकाने या 3 संशयितांना खारघर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा 3,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक चिघळत आहे. मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले. अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन टॉवर हटवण्याची मागणी केली. टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मला असं वाटतं की बघा ना, तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की 24 तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढण्यात यावेत. आणि 24 तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केविळवाना प्रयत्न करत होते. आता पण आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे, परंतु ती परवानगी नव्हती, तो अर्ज होता. म्हणजे ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता. जर तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोरगरीब जनतेने करायचं तरी काय. मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे तहसीलदारांचं काम नाही आहे. मग पहिल्या 24 तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडलाय. मी तुम्हाला सांगतो की जर आमचे महाराष्ट्र सैनिक याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते, त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा देखील वाटली नाही की बाबा आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती. आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण करणं हे आपलं काम नाही आहे. मी येतो, आपण भेटूया. नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल. एक सांगतो, जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही. आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे, जर स्थानिक लोकांना स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बळजबरी लादण्याचं काम
सरकारने केलं असेल तर त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे, त्या भागातल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे. आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका. गरज आहे तर नक्कीच हे करा, पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार, एवढं नक्की. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, रोहा. पेनमध्ये रात्रीपासूनच तुफान पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाचा जोर वाढला असून अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्याने पेनमधील सखल भागात पाणी शिरले. लोकांच्या घरात, शाळेत, ऑफिसमध्ये पाणी शिरले आहे. नगरपालिकेने गटारांचे स्लॅब फोडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून नगरपालिकेने या परिस्थितीवर मार्ग काढावा अशी मागणी करण्यात येत आहे. पेनमधील एसटी स्टँड जवळील विक्रमनगर, मिनोडोर स्टँड, उर्दू शाळा चिंचपाडा, कुंभाराळी मराठी शाळा, गुरुकुळ शाळेच्या जवळ, डोंगरावरून बोरगाव रोडकडे येणारे पाणी आई कलावती मंदिराच्या शेजारी आल्याने आणि नगरपालिकेचे गटाराचे स्लॅब फोडल्याने डॉक्टर आंबेडकर शाळेच्या मैदानात, उत्कर्षनगर, दातार कोंबडपाडा, आदर्शनगरमध्ये घरात पाणी घुसल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्षाला दिवसागणिक मजबूती मिळत आहे. अन्य पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत सामील होत आहेत. पालीतील ठाकरे गटाचे शहर प्रमुख ओमकार खोडागळे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. आमदार महेंद्र दळवी यांनी खोडागळे यांचे पक्षात स्वागत केले. पाली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ग्रामीण आणि शहरी भागात पक्षाला अधिक उभारी मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, विधानसभा निवडणुकात शिवसेनेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांनी सांगितले. आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पक्षप्रवेश करण्यात आला. आज सकाळपासून देखील माझ्या कार्यालया ठिकाणी भरपूर प्रवेश मुरुड तालुका असेल, रोहा असेल, आदिवामध्ये प्रवेश झाले. खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये अनेक विविध पक्षातले नेते, कार्यकर्ते हे निश्चित आमच्या पक्षाकडे येत आहेत. आज आपण बघितलं तर सुधागड पालीचे युवा नेते आहेत, ओमकार खोडागळे शहर प्रमुख आहेत आणि खऱ्या अर्थाने मागच्या निवडणुकीमध्ये ते त्यांची आई त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लढलेली आहे. आता त्यांचा आमची पोटनिवडणूक असल्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित आमच्याकडे होतो आहे. सर्वात जास्त आनंददायक असे युवा कार्यकर्ते ज्यांचा जनसंपर्क विशेषतः सर्वसामान्य माणसांपर्यंत थेट असतो, असे अनेक कार्यकर्ते नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात, याचा निश्चित आनंद आहे. आणि खरं तर कामास्वरूपात आम्ही जनमानसामध्ये पोचलो याची खरं तर ती पावती. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. डोंबिवली येथील विकास नाका परिसरात एका महिलेचा 3ऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपासणी सुरू केली. विकास नाका परिसरातील ग्लोब स्टेट इमारतीत गुडिया देवी मनीष कुमार ऑफिसमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होती. ती डोंबिवली पूर्वेतील पिसावली परिसरात राहायची. गुडिया देवी यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ती 3ऱ्या मजल्यावर तिच्या मित्रांसोबत होती आणि पायऱ्यांच्या जवळ बसली होती. त्यावेळी तिचा सहकारी बंटी तिच्यासोबत विनोद करत होता. बंटीचा हात गुडिया देवीला लागला आणि गुडिया देवी 3ऱ्या मजल्यावरून खाली पडली. बंटीने देखील आपला तोल गमावला, पण तो कसा तरी वाचला. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. धारूर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असून रुग्णांना तसेच नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या महत्त्वाच्या आणि गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कायम दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. धारूर शहर आणि तालुक्याला वरदान ठरलेल्या धारूर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या भागातील नागरिकांनी तसेच रुग्णांनी वेळोवेळी प्रशासनाकडे
हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असताना देखील गेल्या 10 वर्षापासून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने रुग्णांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. नाथा ढगे, संवाद मराठी लाईव्ह, किल्ले धारूर, बीड. आषाढी एकादशीच्या निमित्त आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या प्रति पंढरपूर भव्य विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. पहाटेपासूनच भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. आमदार महेंद्र थोरवे यांनी भव्य विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण केले. कर्जत शिक्षण प्रसारक महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन संपन्न झाले. कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विठ्ठल मूर्तीला दिंडी प्रदक्षिणा पूर्ण केली. विठ्ठल मूर्ती दर्शनाचा असंख्य भक्तांनी आनंद घेतला. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुळ आंतरराष्ट्रीय शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थी दिंडीत मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी विठ्ठल रखुमाईच्या आकर्षक वेशभूषा करून तसेच विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून संपूर्ण गावातून विठ्ठल नामाचा जप करत शाळेचा परिसर दणाणून टाकला. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. धारूर तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. लेखणी बंद आंदोलन आणि संपामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी तसेच इतर प्रमाणपत्रासाठी नागरिकांची अडचण झाली आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून संप पुकारला आहे. या संपामध्ये धारूर तहसील कार्यालयातील महसूलचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. नाथा ढगे, संवाद मराठी लाईव्ह, किल्ले धारूर, बीड. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.